तर बघा मित्रांनो, आपण आतापर्यंत काय काय कम्प्लीट केलं. लिनियरचा बोर्डचे पेपर 2020 ते 2026 या फॉर्मॅट मध्ये आपण लिनियरचा बराच टॉपिक कम्प्लीट केलेला आहे. ए बी 2A 2B. आज आपण 3B आणि 5 हे क्वेश्चन पाहणार आहे. कारण काय की 3B बी 3 मार्काचा आहे आणि 5 पण 3 मार्काचा आहे. म्हणून हे एकत्र घेणार आहोत आपण की लिनियर मध्ये 3 मार्काचा फॉर्मॅट कसा आहे. आता तुम्हाला प्रश्न उठल, थर्ड ए ऍक्टिव्हिटीचा याचा आतापर्यंत काही संबंध आलेला नाहीये, त्यामुळे ऍक्टिव्हिटी नाहीये थर्ड एची. आता बी मध्ये मग आता बघा, तिन्ही क्वेश्चनला चांगलं ऑब्झर्व करा. याचे बोर्डना क्वेश्चन विचारलेले आहे. पहिला बी क्रॅमर्स रूलवर आहे, दुसरा बी क्रॅमर्स वरच आहे आणि तिसरा बी क्रॅमर्स वर आहे. याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे आणि थर्ड बी आणि 5 सेकंड व्हिडिओमध्ये ग्राफ बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्या क्रॅमरचे आणि याचे जे काही वेगवेगळे क्वेश्चन असतात ते आपण घेणार आहोत. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये पण या थर्ड बी आणि 5 मध्ये ग्राफ सेशन बघणार आहोत. कारण की ग्राफवर खूप वेगवेगळे क्वेश्चन आलेले आहेत. मग आता बघा, क्रॅमर्स म्हणल्यावर बोलायलाच नाही पाहिजे. डी म्हणजे कोण लिहायचा, कॉन्स्टंट लिहू नका. 4 सोबत 3 घ्या, 3 सोबत -2 घ्या. डीएक्स एक्स सोबत एक्स घेणार आहे का नाही, 3 आणि 18 तर काय लिहाल 18 आणि 3. -2 आणि 5 तर काय घेशाल 5 आणि -2. डीवाय याचं सॉल्युशन करून घ्या. 4 गुणेला -2 3 गुणेला 3 असा गुणाकार करा. 8 येतं मेन साईन प्लस आहे, येतं मेन साईन मायनस आहे. याचा 3 3चा 9 होईल. साईन चेंज होईल का रे, याला एक अपोजिट साईन दिसतंय मायनस होईल, कारण की इथं मेन मायनस राहतो. याला दिसतं का एक मायनस नाही, मग याचा मेन मायनस जो मायनस आहे तोच राहील. मायनस मायनस काय होईल प्लस. किती याचा आन्सर 17. पण कधी बी मायनस मायनस प्लस करायचं तर मायनसचा साईन वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे. याचा गुणाकार 18 गुणेला -2 -3 गुणेला 5. 18 एक 18, 18 गुणी 36, याला प्लस आहे. आता याला एक अपोजिट दिसू राहिलं म्हणून मायनस वापरा, याचं मेन मायनस आहे. याचा गुणाकार करा, किती आला 15. याला दिसतंय का नाही, मायनस मायनस काय होतं प्लस. 41 आणि 51, पण कसे 51 -51. डी झाला डीएक्स झाला. डी वाय घ्या, वायच्या व्हॅल्यू सांगा. वाय कट करा, 4 सोबत 18 घ्या, त्यानंतर 3 सोबत 5 घ्या, क्रॉस हाना. 18 गुणेला 3 याचा गुणाकार 20, याचा गुणाकार 18 एक 18, 18 गुणी 36, 18 किती 54. आता याला मेन मायनस, याला मेन प्लस आहे, जसेच्या तसे राहील, कारण काय याला एक अपोजिट नाही. प्लस मायनस मायनस होईल. 54 मधून 20 काढा 34, पण कशी 34 -34. मग काय म्हणशाल रे, एक्स इक्वल डी एक्स बाय डी आणि वाय इक्वल डी वाय बाय डी. मग डीएक्स ची व्हॅल्यू लिहा, किती लिहाल -51. इथं तुम्ही वाटलंच -51 भागेला -17 तुम्ही काढून घ्या, सर येऊन जाईल तुम्हाला. तर हे तर जुनं झालं रे, याच्यावर व्हिडिओ बी बनवले आपण. आता पुन्हा दुसरा क्वेश्चन तो झाला बाय युझिंग क्रॅमर्स. तर तुम्ही काय सॉल्व्ह करशाल, पहिला डी, दुसरा डीएम, तिसरा डीएम. आता हे आलं पाहिजे तुम्हाला, याचं सॉल्युशन करा आणि मला पाठवा. डी साठी कोणत्या व्हॅल्यू लिहाल, 4 -2 4 3. डीएम एम ला कट करा, -2 -4 -4 -2 16 आणि 3. डीएन एन कट करा, 4 सोबत -4 4 सोबत 16. आणि याचा सॉल्व्ह करताना कोणता मल्टिप्लाय करशाल, क्रॉस. 4 गुणेला किती घेशाल 3, -2 गुणेला किती घेशाल 4. इथं -4 गुणेला 3 -2 गुणेला 16. इथं 4 गुणेला 16 -4 गुणेला 4, याचा गुणाकार करायचा आणि सॉल्व्ह करायचा. इथं बी तेच बाय युझिंग क्रॅमर्स, तेच पुन्हा. पहिला काय डी, दुसरा काय डीएक्स, तिसरा काय डीवाय. मग इथं तुम्ही डी म्हणा, इथं डीवाय एक्स म्हणा, डीवाय म्हणा. डी हे कट करा, 3 सोबत -4 4 सोबत 3. डीएक्स एक्स कट करा, -4 सोबत 10 3 सोबत 5. डीवाय वाय कट करा, 3 सोबत 10 4 सोबत 5. कसा मल्टिप्लाय करशाल, क्रॉस. याचे आन्सर तुम्ही काढायचे.
हे तुम्हाला काढता यायलाच पाहिजे, नाही तर तुमचा काही फायदा नाही. क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काढायची. आपल्याला 2 पार्ट मध्ये याचे व्हिडिओ बनवावं लागेल. पहिलं आपण सॉल्युशनचे बनवू, नंतर आपण ग्राफचे बनवू. पण हे क्वेश्चन बोर्डला आलेले आहे. 2020 ते 2026 चा पूर्ण डाटा आहे. 0 मिनिटात मी दुसरे क्वेश्चन घेतो पुढचे. बघा, 4था क्वेश्चन, 5वा आणि 6वा. या सिरीज चालू करण्यामागचा मेन उद्देश ह्योच आहे. पहा, हा क्वेश्चन आलेला आहे 2020 ला. कोणत्या प्रॅक्टिस सेट मध्ये गेले ना आपले मार्क. अरे मग शिका असं की आपल्याला ते आलं पाहिजे. आता ये तर आपल्याला येईनच. अरे याला सॉल्व्ह करणे क्रॅमर्स ना, हे येईलच ना आपल्याला. आपण हे आता याचं बघा, सॉल्युशन पाहून या व्यवस्थित. रूट दिलेला आहे, इकडं रूट इकडं आलं स्क्वेअर होईल. मी त्याला 1/4 लिहितो, 4चा वर्ग किती लिहितो? 16. स्क्वेअर ऑन द बोथ साईड, कारण की तिकडं रूट इकडे आल्यावर स्क्वेअर झाला. आता हा x/y आहे. x काय? y. तर तुम्ही याला x/y ही म्हणू शकता किंवा x बरोबर व्हॅल्यू तयार करू शकता. कशी? आता याच्यामध्ये इकडं भागीला इकडं गुन्ह्याला करा. x इक्वल किती y झालं? 16y. झाली का x ची व्हॅल्यू तयार? x इक्वल 16y. कशी झाली? हा इकडं रूट आला, इकडं झाल्यावर स्क्वेअर. 4चा वर्ग 16 झाला. इकडं भागीला इकडं आल्यावर गुन्हेला किती y झाला? 16y झाला. आता हे दुसरं इक्वेशन दिले तुम्हाला. तर इथं XY हा शिल्लकचा फक्त कन्फ्युजन करायला दिले तुम्हाला. तर काही करू नका, याचा क्रॉस मल्टिप्लाय जर का केला, ह्या वाय ना एक्स ला गुणलं तर वाय होईल, या एक्स ना 1 ला गुणलं तर एक्स होईल. तर मी त्याला सोप्या भाषेत काय लिहितो? एक्स प्लस वाय. खाली काय लिहितो? एक्स वाय. हा एक्स वाय. एक्स वाय काय झाला? कट. काय उरला? एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय इक्वल 1. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे किती? वाय 16y. वाय 16y आणि 1y 17y. हे गुन्हेला इकडे आल्या भागेला आर झालाय. मग एक्स काढणे तिथं ठेवा. एक्स इक्वल 16y. तर 16 गुन्हेला वाय, वाय ची व्हॅल्यू 1/17. 16 1 16, खालची 17 तशीच तशी. झाला 3 मार्काचा क्वेश्चन सॉल्व. कसा आला? रूट इकडे आल्यावर स्क्वेअर, 4चा वर्ग 16. हे भागीला इकडे आल्यावर गुन्हेला एक्स इक्वल 16y. यांना क्रॉस गुणलं एक्स प्लस वाय. एक्स गुन्हेला वाय एक्स वाय, एक्स वाय एक्स वाय कट. एक्स माहितीचे 16y प्लस 1 प्लस 17y. गुन्हेला इकडे आल्यावर भागेला झाला वाय सॉल्व. एक्स इक्वल 16y. 16y, वाय ची व्हॅल्यू 1/17. 16 × 16 खाली 17 झालं. मालूम असल्यावर ना, नसल्यावर तर तोंडात मोठच काढणे बसणे. आता मी काय करू, आता मी काय करू, काय करतो. आता लोक काय केलं आपण, आता या 2 कडे पाहून पुन्हा कन्फ्युज झाले. अरे 2 फ्रॅक्शन मध्ये याला गुणून घ्या. 6x म्हणा, 4y म्हणा, बरोबर 5 म्हणा. झालं. इथं 3 सारखाच नंबर दिसून आला का? डबल गुणूच नका. 3 3 9y म्हणा आणि इथं -4 म्हणा. रायला सॉल्व्ह करण्याचा प्रश्न. पहिला काय घेशाल? डी. दुसरा काय घेशाल? डीएक्स. वाय तुम्ही सॉल्व्ह करा. अरे किती वेळ सांगायचं हे, मी खूप कंटाळलो त्याला आता. पण क्वेश्चन तो तुम्हाला तुमच्या समोर ठेवायचे ना. हे कट करून टाका, मी सॉरी एक्स कट करून टाका. या असो -4 करा याला सॉल्व्ह. कोणता मल्टिप्लाय करशाल? या असं काही असलं की बरं वाटतं जरा. हे आलं की झालं कंटाळा. पुन्हा आलं तेच. काय घेशाल? डी. डीएम डीएन. आणि यांचे आन्सर काढायचे तुम्ही. डी मध्ये लिहा डीच्या व्हॅल्यू. हा कट करून टाका व्यवस्थित लिहून. या काय हा डी चुकला वाटतं आहे ना, योग कट करायला पाहिजे होता. नाही, बरोबर लिहिलेला आहे. बरोबर आहे, बरोबर. काही अडचण नाही. इकडे बी तेच लिहा. 4 6 3 यम कट करा. 54 6 28.
करा, हे सॉल्युशन व्यवस्थित करा आणि लिहून घ्यायचा आहे प्रत्येक क्वेश्चन. या क्वेश्चन साठीच आपल्याला हा प्रकार करायचा आहे. असे क्वेश्चन की ज्यांच्यात युनिकनेस आहे, काहीतरी नवीन आहे, जुने अरे ग्रॅमर्सवर आल्यावर तर आपल्याला सॉल्व्ह करता येईलच. आपला प्रयत्न काय आहे की असे क्वेश्चन की जे आपल्याला अवघड जाईल, बोर्ड कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारू शकतो त्यावर. एवढं लिहून घ्या, मी लगेच पुढचे क्वेश्चन लिहू. बघा पुढचा क्वेश्चन किती नंबरचा? 7. तुम्हाला एक वर्ड प्रॉब्लेम विचारलेला आहे. तो वर्ड प्रॉब्लेम मध्ये कन्फ्युज काही करण्यासारखं नाही. 2 नंबर, 2 संख्या सांगितली, तर त्या 2 संख्या कोणत्या ते आपल्याला माहित नाहीये. तर आपण पहिल्या संख्येला एक्स म्हणू, दुसऱ्या संख्येला काय म्हणू? वाय. मग इथं लिहिले द ग्रेटर नंबर एक्स आणि स्मॉलर नंबर वाय. मग त्या 2 संख्याचा म्हणजे डिफरन्स किती आहे? 3. मग डिफरन्स म्हणजे काय रे? तर फर्स्ट कंडिशन म्हणा, आणि डिफरन्स म्हणजे एक्स मायनस वाय बरोबर किती म्हणा? 3. बनलं पहिलं इक्वेशन. कारण काय? 2 संख्या आहे, त्या कोणत्याही माहित नाही, म्हणून आपण पहिल्याला काय घेतलं? एक्स. दुसऱ्याला काय घेतलं? वाय. एक्स मायनस वाय इक्वल किती झाला? 3. आता पुढे काय म्हणतं ते सम करा. कोणाची? टॉईस करा. मला कोणाला टॉईस करा? स्मॉलर नंबरला. स्मॉलर कोण आहे आपला? वाय. 2y पुढं ट्राईज. मला 3 पट करा. कोणाला करा? ग्रेटर नंबरला. कोण ग्रेटर आहे? येस. 3x 2y. त्यांची सम किती आहे? इज वाज वेअर म्हणजे इक्वलच सांगे. मग इक्वल किती? 19. सम म्हणजे प्लस. हे बनलं पहिलं, हे बनलं दुसरं. वर्ड प्रॉब्लेम मध्ये एकटा का इक्वेशन बनलं की तुम्ही सॉल्व्ह करायला मोकळे. तुम्ही लिनियर मध्ये कशाला सॉल्युशन करशाल? अरे तुम्हाला क्रॅमर्स येतो, करा ना क्रॅमर्स. तुम्हाला एक्स वाय तर काढ नाही त्याच्यात. पण आपण काय करू? एलिमिनेट करू. याला मायनस याला प्लस आहे. आपण म्हणू इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. आता इथं एक हे, इथं 2 सारखं करण्यासाठी याला किती ना गुणशान? 2 ला. मग सगळ्याला 2 ना गुणा, तर हे 2 एक्स होईल, हे 2 वाय होईल आणि हे 6 होईल. दुसरं इक्वेशन मध्ये काही फेरबदल आपल्याला करायचा नाही. मग ऍडिंग करणे, कोणता साईन चेंज होत नाही. याची बेरीज केली 25, याची 5. हे गुन्हेला इकडे आल्यावर भागेला होईल 25 भागेला 5. एक्स बरोबर किती? 5. याला पुट करा. एक्स इक्वल 5 इन इक्वेशन फर्स्ट. एक्स मायनस वाय इक्वल 5. 5 का 3? एक्स ची व्हॅल्यू किती? 5. हा मायनस आहे, इकडे न्या, तिकडे न्या. कधी बी व्हेरिएबल सॉल्व्ह करणे मायनस असेल तर त्यालाच बदलून टाकायचा. मायनस इकडे झाल्यावर प्लस, हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस. किती उरण? 2 झाले आन्सर. एक्स किती आला? 5. खाली वाक्य आहे की लिहिल्यास आन्सर. मग द ग्रेटर नंबर इज 5 अँड द स्मॉलर नंबर इज 2. पण वर्ड प्रॉब्लेमची स्टार्टिंग बी ओढणार झाली पाहिजे आणि एंडिंग बी त्यांनाच झाली पाहिजे. जे तुम्ही लेख मध्ये लिहिणारे तेच खाली आन्सर मध्ये लिहिणारे. तर हे अशा पद्धतीनं वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतात, कंडिशन बनावं लागतात. तू म्हणशाल एक्स मायनस वाय डिफरन्स होता म्हणून मायनस आला. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करते म्हणून मी इथं एक्स ला ग्रेटर म्हणलं, वाय ला स्मॉलर म्हणलं. पुढची कंडिशन सम म्हणून इथं प्लसचा साईन आला. टॉईस म्हणजे 2. वाय का आला? कारण की इथं स्मॉलर सांगेल होता आणि स्मॉलरला आपण वाय म्हणे. थ्राईस 3 येस 19. आणि इथून पुढची प्रोसेस म्हणजे 1000 वेळेस आपल्या व्हिडिओ मध्ये झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघा. ते व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला पेपर पक्का करून कळ. अजून 2-3 वर्ड प्रॉब्लेम आहे ते घेतो आणि मग आपला हा सेशन संपून जाईल. मग आपण ग्राफच्या सेशन मध्ये 3 बी आणि 5 याच्यामध्ये ग्राफ कोणते कोणते आलेले आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहू. ठीक. पुढचा क्वेश्चन पहा. आता ह्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये एवढं काही विशेष नाहीये, तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे. सम ऑफ द प्रेझेंट एज. 2 नावं आलेले. एक आलेला आहे मनीष आणि एक आलेला आहे
आणि ही सविता. आता यांची सम, तर क्वेश्चन मध्ये दोन त्याच नावावर वेगवेगळ्या कंडिशन, याचा अर्थ आहे की क्वेश्चन लिनियरचा आहे. मग याला आपण एक्स म्हणू, याला आपण वाय म्हणू. क्लिअर इथपर्यंत. सम सम म्हणल्यावर याच्यामध्ये काय साईन येईल प्लस. तर फर्स्ट कंडिशन वाक्य लिहून घेतलं आपण. प्रेझेंट एज मनीषचं काय घेतलं एज, आणि सविताचं वय काय घेतलं वाय. त्यांची सम म्हणल्यावर फर्स्ट कंडिशन, सम म्हणल्यावर दोन्हीमध्ये प्लसचं साईन टाकलं, 21 लिहून घेतलं. हे झालं तुमची पहिली कंडिशन. ओके. आता पुढं, मनीष एज 3 years ago. 3 years ago म्हणजे 3 वर्षाआधी. आजचं 3 वर्षाआधी. तर मनीषचं प्रेझेंट एज काय एज, तर 3 years म्हणते लिहायचं. सेकंड कंडिशन जे आहे ते, मनीष किती इयर आहे, एज 3 year आहे, 3 वर्ष आले. तर एक्स मायनस 3. हे पुढचं वाक्य बघा, नॅप टाइम सविता, मग तिचं बी 3 वर्ष आधीचं. तर 3 वर्ष आधीचं म्हणल्यावर काय, वाय मायनस 3. हा एक्स मायनस 3, हा वाय मायनस 3. मग आता हे आलं बघा मधीच वाज 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 वेअर इज, हे सगळे इक्वल घेऊन येत्या. मग इकडं कोण आहे मनीष, मनीष कोण आहे एक्स मायनस 3. 4 टाइम म्हणल्यावर 4 टाइम म्हणजे गुणाकाराचं साईन. कोणाचं एज घेणे सविता, पण बरेच जण सविता घेताना वाय घेईल. पण हे पुढचं वाक्य बघा, ऍट दॅट टाइम, त्या टाइमाला. मग त्या टाइमाला म्हणजे मनीष 3 years आहे तर सविता बी 3 years आहे. मग मनीष सविता 3 years आहे म्हणजे वाय मायनस 3. मग एक्स मायनस 3, 4 न याला गुणा 4y, 4 न याला गुणा 4 3 12. हा एक्स वाय तिकडे न्या, मायनस 4y, हे मायनस 12. हा मायनस इकडे आल्यावर प्लस एक्स मायनस 4y प्लस मायनस मायनस 9. बनलं का इक्वेशन. हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. आता याला तुम्ही एलिमिनेट करा. ह्यो इथं एक दिसतो, हा इथं एक दिसतो, याला प्लसचं साईन आहे, याला प्लसचं साईन आहे, सेम साईन आहे. ऍडिंग करसाल का सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन करा. एक्स प्लस वाय बरोबर 31 म्हणा, एक्स मायनस 4y बरोबर मायनस 9 म्हणा. सबट्रॅक्शन करणे, साईन चेंज करा, हा कट होऊन जाईल. इथं 40 होईल, इथं 5y होईल. हे गुन्हेला इकडं आल्यावर भागेला म्हणा. किती आहे सरी, वाय किती आला 8. वाय म्हणजे कोणाचं वय सविता. हे खाली वाक्य लिहून घ्यायचे. मग इथं प्लस इकडे आल्यावर मायनस, तर काय म्हणशाल 31 मायनस 8 किती, कोणी हा चालू. एक्स म्हणजे कोणाचं वय, मनीषचं वय एक्स गेले आपण, म्हणजे इथं एक्स, एक्सच्या ठिकाणी 23, वायच्या ठिकाणी 8. ओके. यानंतर आपण जे राहिलेले क्वेश्चन आहे, याचे 4-5 क्वेश्चन, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतो. ठीक आहे. थँक्यू.